So let us see the next application of derivative, that is maxima and minima. आता याच्या आधीच आपण जे बघितलंय ते इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन आहे, त्याच्यातूनच ह्या मॅक्झिमा आणि मिनिमाचा उगम आहे बघा. This type of function we say increasing, this type of function we say decreasing. So the function is increasing and after some point function is decreasing. So you can call this point as the maxima. आता ही कॉमन गोष्ट आहे की त्या पॉईंटच्या आधी फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे आणि त्या पॉईंट नंतर फंक्शन डिक्रीजिंग पाहिजे, त्यालाच आपण आपल्या भाषेत टॉप असं म्हणतो. टॉप म्हणजे मॅक्झिमा. मग हा जर पॉईंट मॅक्झिमा व्हायला हवा असेल तर त्याच्या आधी फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे आणि त्याच्यानंतर डिक्रीजिंग पाहिजे. आणि या फंक्शनला मात्र ॲट डॅश ऑफ सी जर आपण म्हणजे त्याचा टँजंट काढला तर तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच त्याचा स्लोप हा 0 येईल, याच्या आधी स्लोप हा पॉझिटिव्ह येईल आणि याच्यानंतर स्लोप निगेटिव्ह येईल. बरोबर सेम हा जो पॉईंट आहे की ह्या पॉईंटला फंक्शन कसं असेल बघा की त्याच्या आधी फंक्शन डिक्रीजिंग आहे आणि त्याच्यानंतर फंक्शन इन्क्रीज आहे, त्याला आपण व्हॅली असं म्हटलं तरी चालेल. हा टॉप आणि व्हॅलीच्या आधी कसं असतं आपण उतरायला लागतं आणि व्हॅली नंतर आपण पुढे चढतो तेव्हा त्याला आपण बॉटम पॉईंट म्हटलं तरी चालेल. बॉटम पॉईंट यालाच आपण आपल्या भाषेत म्हणणार आहोत मिनिमम पॉईंट किंवा मिनिमा. सो ॲट दिस पॉईंट ऑल्सो इफ यू ड्रॉ ट्रांजंट इट विल बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस, सो स्लोप विल बी 0. ॲट दिस पॉईंट स्लोप विल बी 0. म्हणजे स्लोप 0 झाला म्हणजे तो मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल असं आपल्याला सांगता येत नाही. नुसतं स्लोप 0 झाला म्हणजे पॉसिबल पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा आणि मिनिमा असू शकेल. तो मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल हे ठरवण्यासाठी त्या पॉईंटच्या आधी फंक्शन इन्क्रीजिंग आणि नंतर डिक्रीजिंग असेल तर तो मॅक्झिमा असेल, त्या पॉईंटच्या आधी फंक्शन डिक्रीजिंग असेल आणि नंतर इन्क्रीजिंग असेल तर तो मिनिमा असेल. हे झालं म्हणजे जॉमेट्रिकली. आता आपण मॅथमॅटिकली डेरिव्हेटिव्हचा वापर करून कसं ते डिफाईन करायचं बघा. The function y is equal to fx is said to have maximum value at x is equal to c. हा पॉइंट आहे, x ची किंमत आहे ती, समजा ती ही आहे. तर मुळात त्या पॉइंटला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे, म्हणजेच तो पॉइंट असा पाहिजे की त्या पॉइंटला काढलेला टँजंटचा स्लोप 0 येईल, म्हणजेच तो पॅरलल येईल एक्स ॲक्सिसला, म्हणजेच f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0. त्या पॉइंटच्या आधी म्हणजे c मायनस एच, म्हणजे हा जर c असेल तर c मायनस म्हणजे आधी ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे ही पोझिशन पाहिजे, म्हणजे इन्क्रीजिंग. आणि त्या पॉईंट नंतर डिक्रीजिंग, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो एक्स इज इक्वल टू सी इज कॉल्ड मॅक्झिमम. आणि जर याच्या बरोबर उलट केस असेल, एफ डॅश ऑफ सी 0 आहे पण एफ डॅश ऑफ सी मायनस एच म्हणजे ही पोझिशन बघा, या सीच्या आधीची व्हॅल्यू म्हणजे सी मायनस एच ही लेस दॅन 0 आहे, म्हणजे डिक्रीजिंग आहे. आणि आफ्टर दॅट पॉईंट सी प्लस एच द व्हॅल्यू इज इन्क्रीजिंग, सो दिस पॉईंट इज कॉल्ड द मिनिमम. आता ही झाली फर्स्ट ऑर्डर. म्हणजे जर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपल्याला एखादा पॉईंट मॅक्झिमम आहे किंवा मिनिमम आहे किंवा मॅक्झिमम मिनिमम चेक करायचं असेल तर आपल्याला 3 कंडिशन चेक करायला पाहिजे. एक म्हणजे एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे, एफ डॅश ऑफ सी मायनस इज ग्रेटर दॅन 0 किंवा एफ डॅश ऑफ सी प्लस, म्हणजे एकूण 3 व्हॅल्यूज काढल्या पाहिजेत. ही व्हॅल्यू 0 पाहिजे आणि या 2 व्हॅल्यूवरून आपण ठरवू शकतो की तो मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे. ही झाली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ही आपण उदाहरण सोडवण्यासाठी फारशी वापरणार नाही. तर आपण वापरणार सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ही वापरायला खूप सोपी आहे. त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये पहिली कंडिशन सेमच आहे, म्हणजे आधी मॅक्झिमा मिनिमम होण्यासाठी त्या पॉईंटला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे 0च असलं पाहिजे. त्यामुळे एक्स इज इक्वल टू सी इज मॅक्झिमम इफ एफ डॅश ऑफ सी 0 हे आहेच. आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, आपल्याला निगेटिव्ह असं यायला हरकत नाही, तर डायरेक्ट ते मॅक्झिमा असं आपल्याला म्हणता येईल. किंवा सेम तसंच एफ डॅश ऑफ सी 0 आला म्हणजे ह्या पॉईंटला एफ डबल डॅश ऑफ सी काढल्या तर तो पॉझिटिव्ह येईल, सॉरी निगेटिव्ह येईल. आणि ह्या पॉईंटला जर एफ डबल डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काढली तर ती पॉझिटिव्ह येईल. व्हॅल्यू पॉझिटिव्ह उलट आहे, जरा लक्षात ठेवा. व्हॅल्यू निगेटिव्ह आली की मॅक्झिमा आहे आणि व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली की मिनिमा आहे. त्यामुळे आपण उदाहरण सोडवताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट जी आहे हीच आपण लिहिणार आहोत. तुम्ही हे न लिहिता डायरेक्ट तुमच्या वहीमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट सुद्धा लिहिली तरी चालेल. तुमच्या लक्षात येते बघा, हा पॉईंटला मॅक्झिमम होतो, ह्या पॉईंटला मिनिमम, परत हा मॅक्झिमम, परत मिनिमम, म्हणजे एक मॅक्झिमम पॉईंट असेल तर दुसरा मिनिमम असू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. म्हणजे आपण मॅक्झिमा मिनिमाची प्रोसिजर बघितली. आता आपण ॲक्च्युअली उदाहरण बघतोय. एक म्हणजे टिपिकल टाईप ऑफ एक्झाम्पल असतं ते, त्याच्यात काय फार वेगळं विचार करण्यासारखं नाही आहे. एक तुम्हाला दिलेलं आहे एफ एक्स इज इक्वल टू 3x³ मायनस 9x² मायनस 27x प्लस 15. आता याची प्रोसिजर आत्ताच समजून घेऊया आपण. दिलेलं फंक्शन असेल, यू कॅन कॉल दॅट फंक्शन ॲज 1.
मॅक्झिमा मिनिमा किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आपल्याला काही शब्द दिसला की आपल्याला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. एवढी एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. सो लेट अस फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x. साधारणतः एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला याच्यात लागतो. आतापर्यंत वेगळा कुठला लागलेला नाही, साईन लागलेला नाही, कॉस लागलेला नाही, लॉग लागलेला नाही, काहीच नाही. ए रेस टू एक्स पण नाही. फक्त एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह मध्ये एकच फॉर्म्युला आपल्याला लागतो. तेवढाच आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये लागणार आहे. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² येईल. 3 × 3 म्हणजे 9x² झालं. x² 2x आहे. 2x × 9 केले की 18x येईल आणि हा 27 येईल. यू कॅन कॉल दिस ॲज 2. आता आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरणार आहोत. सो दॅट्स वाय वी फाइंड वन मोर टाइम डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्हच्या शेवटी बघितलं होतं बघा की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये एफ डबल डॅश आपण काढतो. म्हणजे याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह. x² डेरिव्हेटिव्ह 2x येतो. त्यामुळे हे 9 × 2x म्हणजे 18x येईल आणि हे 18. यू कॅन कॉल दिस ॲज 3. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मॅक्झिमा आणि मिनिमा काढायचा असेल तर आपल्याला दिलेलं फंक्शन एक, त्याचं एकदा डेरिव्हेटिव्ह, त्याचं दोनदा डेरिव्हेटिव्ह हे आधी काढायचं आहे. मग आपल्याला एक वाक्य लिहायचं आहे. ते वाक्य प्रत्येक उदाहरणात कॉमन असेल. टू फाइंड पॉसिबल पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा किंवा मॅक्झिमा ऑर मिनिमा वी सॉल्व f डॅश ऑफ x इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते घेऊन आपण 0 इक्वल टू 0 घेणार. कारण इक्वल टू 0 घेतल्याशिवाय आपल्याला व्हॅल्यू काढता येत नाही. लक्षात घ्या, आपण काय काय वेळी इथंच ते फॅक्टराइज करून मोकळे होतो आणि मग व्हॅल्यू काढतो. असं होत नाही. आधी इक्वल टू 0 घ्यायचं. मग ह्याच्यात आपल्याला 9 कॉमन काढून कॅन्सल करून टाकता येईल. म्हणजे x² - 2x - 3 इक्वल टू 0. साधारणतः ह्या प्रॉब्लेममध्ये येणाऱ्या उदाहरणामध्ये की ह्याचे फॅक्टर पडतील असंच उदाहरण तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे x - 3 x + 1 10वीत आपण हे शिकलोय. x व्हॅल्यू 3 or -1. म्हणजे आता तुमच्या मगाचा ग्राफ जर डोळ्यासमोर आला तर एक टॉप आणि एक बॉटम आहे. हे टॉप आणि बॉटमचे पॉईंट आलेले, त्याच्यातला टॉप कोण आणि बॉटम कोण किंवा मॅक्झिमा कोण आणि मिनिमम कोण एवढंच आपल्याला ठरवायचं आहे. आता त्याच्यातला पहिला घेऊया. फॉर x = 3. पहिला कुठलाही पॉईंट तुम्ही घेतला तरी चालेल. आपण काढणार आहोत f डबल डॅश ऑफ 3. एक लक्षात घ्या, समजा x ची व्हॅल्यू 3 ह्याच्यात ठेवली तर हे उत्तर 0च येईल, कारण ह्याच्यात तो फॅक्टर आहे. किंवा -1 ठेवली तरी 0 येईल. म्हणजे f डॅश ऑफ 3 हे 0 येणारच आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होणारच आहे. आता आपल्याला दुसऱ्या कंडिशनवर मॅक्झिमम किंवा मिनिमम ठेवायचं आहे. f डबल डॅश म्हणजे हे. सो 18 × 3 - 18 म्हणजे 36 येईल. आता ह्या 36 आहे, 24 आहे, 5 आहे की काय आहे ते बघण्याच्या पेक्षा तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह एवढंच बघायचं आहे आपल्याला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह असला की x = 3 इज, बघा पॉझिटिव्ह आहे म्हणजे मिनिमम. आता f ऑफ 3 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ह्याला म्हणतो आपण, ही जी आली किंमत ही x ची आली, आपल्याला f(x) ची किंमत पण काढायची आहे. म्हणजे तेव्हा आपला तो पॉईंट तयार होईल, मॅक्झिमम पॉईंट किंवा सॉरी मिनिमम पॉईंट. आता ती किंमत काढण्यासाठी तुम्हाला हे f(x) आहे इथे 3 ठेवायचं आहे. सो 3 × 3⁻³ - 9 × 3² - 27 × 3 + 15 म्हणजे 3³ म्हणजे 27 × 3 म्हणजे 81 मायनस हे 9 × 9 म्हणजे परत एकदा 81 मायनस 81 प्लस 15. आता हे 81 तर कॅन्सलच झाले. -18 अधिक 15 म्हणजे काय पण केलं तरी उत्तर तुमचं निगेटिव्ह. अर्थात त्याचा काय संबंध नाही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. 80 तुम्ही 15 केले 65 राहतील, पण प्लस 1 राहील म्हणजे -66. ही काय झाली, हा मिनिमा आणि ही मिनिमम व्हॅल्यू. लक्षात ठेवा, व्हॅल्यू ही f(x) ची असते आणि मिनिमा म्हणजे x ची किंमत असते. आता जाहीर एक नक्की झालं की हा जर मिनिमा असला तर ऑटोमॅटिक हा मॅक्झिमा येणारच आहे. फक्त चेक करायचं आपल्याला. x = -1 फॉर x = -1 f डबल डॅश ऑफ -1 म्हणजे ह्याच्यात किंमत आपल्याला घ्यायची 18 × -1 -18 म्हणजे -18 म्हणजे -36 <0 म्हणजे निगेटिव्ह आले बघा इथे. सो हेन्स x = -1 इज मॅक्झिमा. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे जसे आपण f ऑफ 3 काढलं तसं आता आपण काढणार f ऑफ -1. म्हणजे इथे x ची किंमत -1 ठेवायची आहे. सो 3 × -1³ - 9 × -1² -27 × -1 प्लस 15. -1चा क्यूब म्हणजे -1च येणार आहे, त्यामुळे हे -3 येईल. हे +1 येणार आहे म्हणजे -9 आणि हे येणार +27 आणि हे येणार +15. आता हे 12 झाले, -12 प्लस हे टोटल केलं तरी चालतील किंवा हे सध्या तसंच ठेवा 27 + 15 -12 + 15 केलं की 3 येईल
आणि प्लस 27 केलं की 30 येईल. तर ही झाली तुमची काय मॅक्झिमम व्हॅल्यू. ही एफ ऑफ -1 ही मॅक्झिमम व्हॅल्यू, x इज इक्वल टू 1 इज मॅक्झिमा, एफ ऑफ x इज इक्वल टू 3 इज मिनिमा आणि -66 इज मिनिमम व्हॅल्यू. बघा पुढचा प्रॉब्लेम मुद्दाम घेतला एक्स लॉग एक्सचा. सेम टू सेम तसा एक प्रॉब्लेम आहे कागदामध्ये, तो तुम्ही सोडवायचा आहे. फक्त फॅक्टर वेगळे येतील आणि किमती वेगळ्या येतील. मुद्दाम घेतलाय एक्स लॉग एक्स, त्याला 1 म्हणूया आपण. त्याचा आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला एफ डॅश एक्स, पण हा प्रॉडक्ट आहे त्यामुळे प्रॉडक्ट रूलचा वापर मुद्दाम पुन्हा एकदा व्हावा म्हणून उदाहरण घेतलंय. पहिलं फंक्शन दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग एक्स इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून लिहिलं नाही मी. आता हा एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स येईल, त्यातून फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 असतं तुम्हाला माहिती आहे, आणि लॉग एक्सचं 1/x. म्हणजे उदाहरण सोपं आहे. त्याला म्हणूया आपण टी टू फाइंड पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा. आपण नेहमी जे एफ डॅश एक्स येतं ते इज इक्वल टू 0 घेऊन किमती काढतो. म्हणजेच 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू 0, म्हणजेच लॉग एक्स इज इक्वल टू -1. आता तुम्हाला थोडंसं 11वीत जायला लागेल की आपण काय म्हणतो त्याला एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथम मध्ये आणि लॉगॅरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्व्हर्शन कसं करतो. जेव्हा लॉग एक्स म्हणतो त्याचा बेस ई असतो, त्यामुळे ई रेस टू -1 इज इक्वल टू एक्स असं आपण कन्व्हर्शन करतो. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली 1/e. आता ह्या व्हॅल्यूला मॅक्झिमा येतं की मिनिमम येतं, ते दोन्ही येणारच नाहीत आता, किंवा एकच काहीतरी येणार, कारण एक्सची एकच किंमत आली. आता ह्याच्यामध्ये आपण किंमत ठेवायची 1/1/e, म्हणजेच तो व्हॅल्यू आली ई. आता ही व्हॅल्यू ई ची कशी आहे, ई म्हणजे 2.7 वगैरे समथिंग व्हॅल्यू आहे, म्हणजे निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे एक्स इक्वल टू 1/e जो तुमचा आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्सच्या ऐवजी एफ डबल डॅश ऑफ 1/e घेऊया आपण. हा पॉझिटिव्ह आला, त्यामुळे एक्स इक्वल टू 1/e ही तुमचा येणार आहे मिनिमम येणार. तर ही मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये किंमत ठेवायची एक्सची 1/e लॉग 1/e. आता 1/e म्हणजे ई रेस टू -1 ते आपण असं लिहिलं, आणि आता लॉगचा नियम वापरला आपण. हे इकडे इंडेक्स आहे तो मायनस करून घेतला त्यामुळे, आणि लॉग ईची व्हॅल्यू 1 असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का बघा. त्यामुळे हे -1/e असं याचं उत्तर येईल. बघा आता प्रॉब्लेम मॅक्झिमम मिनिमाचाच आहे, पण जरा वर्ड प्रॉब्लेम आहे, थोडा वेगळा आहे. डिव्हाइड नंबर 20 इन 2 पार्ट सच दॅट देअर प्रॉडक्ट इज मॅक्झिमम. म्हणजे आता इथे तुम्हाला एफ ऑफ एक्स वगैरे काही दिलेलं नाही, ते तुमचं तुम्ही सगळं क्रिएट करायचं. त्यामुळे आता 20चे 2 पार्ट करायचे. लेट 1 पार्ट ऑफ 20 बी एक्स. आता 20चे 2 पार्ट करायचे, एक्सचं एक्स असेल तर देन अदर पार्ट काय असेल 20 - x. समजा 20चे 2 पार्ट करायचे, एक 14 केला तर तुला दुसरा 6 असेल, त्यामुळे तो 20 वजा x. दुसरा y घ्यायचा नाही, कारण 2 व्हेरिएबल घेतले की आपल्याला सोडवायला अवघड जाईल. अवघड म्हणजे सुटणारच नाही. म्हणजे 2 पार्ट आणि त्यांचा काय दिलेलं आहे, त्यांचा प्रॉडक्ट दिलेला आहे. हेन्स देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू x. हा एक पार्ट आणि दुसरा 20 - x, म्हणजे काय येईल तो 20x - x². आता हा प्रॉडक्ट आहे, आपण fx घेतला तरी चालेल. मी मुद्दामच प्रॉडक्ट असल्यामुळे त्याला px घेतो. समजा जर सम असेल तर आपण sx घेऊया, जरा आपल्याला समजण्यासाठी. एफ ऑफ एक्स म्हणजे आपल्याला त्याच्यावर काय समजत नाही. आता तुमचं जे मगापर्यंत तुम्हाला आम्ही देत होतो ते हे एफ एक्स असं समजा px घेतलं आपण. म्हणजे एक स्टेप मागे होत आपण गेलेलो, की जे फंक्शन देत होतो ते फंक्शन तुम्हालाच क्रिएट करायचं आहे, आणि मग तुम्हाला त्याच्यावरून पुढचं उदाहरण. आता पुढची सगळी लाईन सेम आहे. आपण काढणार p डॅश एक्स इज इक्वल टू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 20, ह्याचा येणार -2x, हा झाला 2. p डबल डॅश ऑफ एक्स येणार, हा 20चा 0 आणि -2 येईल 3. आता तुम्हाला इथेच कळतंय का बघा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्हच आलंय, त्यामुळे तुमचं जे उत्तर येईल एक्सची किंमत ते तुमचं मुळात म्हणजे मॅक्झिमाच येणार आहे, कारण हा निगेटिव्ह आलेला आहे. टू फाइंड एक्स वी सॉल्व p डॅश एक्स इज इक्वल टू 0, म्हणजेच 20 - 2x इज इक्वल टू 0, म्हणजेच 20 इज इक्वल टू 2x, म्हणजेच x इज इक्वल टू 10. म्हणजे x ची किंमत आली. दुसरा पार्ट आता ऑटोमॅटिक 10च येणार आहे, म्हणजे 20चे 2 पार्ट आपण 10 केले तर त्यांचा प्रॉडक्ट जो येईल तो मॅक्झिमम येईल. थोडासा इंटरप्रिटेशन आपण नंतर बघू, पण हा मॅक्झिमम कशावरून येईल तर ते ह्याच्यात ठेवायचं. हेन्स p डबल डॅश ऑफ. आता जर 2 किमती आल्या असतात आपण दोघांचा वेगवेगळं सोडवतो. आता एकच किंमत आली आपण डायरेक्ट एक सोडवतो. p डबल डॅश ऑफ 10. आता जेव्हा मी इथे किंमत ठेवणार आहे याच्यात x ठेवायला x नाहीच आहे,
त्यामुळे काय पण जर इथे किंमत असली तरी उत्तर मायनस जाणार आहे, त्यामुळे ते निगेटिव्ह येणार आहे. हेन्स x इज इक्वल टू 10 इज मिनिमा, सॉरी मॅक्झिमा. म्हणजे निगेटिव्ह आला की मॅक्झिमा असतो, त्यामुळे ह्याला मॅक्झिमम असणार नाही तर प्रॉडक्ट मॅक्झिमम असणार बघा. म्हणजे हा जो पी ऑफ एक्स आहे हा मॅक्झिमम येईल. तो किती येईल? आता तुमचा दुसरा पार्ट किती, सेकंड पार्ट काय येईल सांगा? 20 मायनस 10 म्हणजे तो पण 10 येईल. आता साधी गंमत बघा, करून बघा, म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल आपण काय सोडवलं ते. पी ऑफ एक्स दोन्ही 10 घेतले तर उत्तर 100 येईल, 10 गुणिले 10. पण समजा जरा वेगळा काहीतरी घेतला, म्हणजे 14, समजा हा 14 घेतला आणि हा 6 घेतला, म्हणजे 14 सब 84 येईल, म्हणजे 100 पेक्षा कमी आलं. अजून कुठलाही ट्राय करून बघा. 9 घ्या आणि 11 घ्या. 9 आणि 11 घेतलं तर 9 गुणिले 11 म्हणजे 11 9 99 येईल, म्हणजे 100 पेक्षा जे उत्तर येईल ते कमीच येईल. म्हणजे कुठलाही जरी दुसरी पेअर घेतली, 20चे पार्ट केले तरी जास्तीत जास्त प्रॉडक्ट किती येईल? 100च येईल. त्याच्यापेक्षा कुठलीही पेअर घेतली तरी प्रॉडक्ट 100 येणार नाही. म्हणजे असं तुम्ही याचं व्हेरिफिकेशन पण करू शकता. बघा एक उदाहरण आणखीन घेतलंय. ए रॉड 108 मीटर लॉंग इज बेंट टू फॉर्म ए रेक्टँगल. म्हणजे एक रॉड आहे, मोठा आहे, 108 मीटरचा आहे, त्याचं बँड करून रेक्टँगल तयार केला. म्हणजे आपण असं काहीतरी त्याचं तयार केलं. रेक्टँगलला डायमेन्शन म्हणजे काय असतं? लेंथ आणि ब्रेथ. ही लेंथ आहे आणि ही ब्रेथ आहे. तर लेंथ आणि ब्रेथ किती असेल असा प्रश्न विचारला आहे. फाइंड इट्स डायमेन्शन म्हणजे लेंथ काढा आणि ब्रेथ काढा इफ इट्स एरिया इज मॅक्झिमम. आता तुम्हाला माहिती आहे रेक्टँगल आहे, त्यामुळे हे पण बी असणार, हे पण ए असणार. त्याच्यामुळे एकच आकडा आपल्याला दिलेला आहे. हे काही 108 त्याचा पेरिमीटर आहे किंवा एल प्लस एल आणि बी प्लस बी, म्हणजे 2 टाइम्स एल प्लस बी इज इक्वल टू 108 असं तुम्हाला दिलेलं आहे. हे आपल्याला ह्या वाक्यावरनं कळलं पाहिजे नक्की 108 ची कशाची किंमत दिलेली आहे. हेन्स एल प्लस बी इज इक्वल टू 108 अपॉन 2 म्हणजे 50 54 ही एल प्लस बी ची किंमत दिलेली आहे. म्हणजेच बी इज इक्वल टू 54 मायनस एल असं आपल्याला म्हणायला लागतं. कसंही तुम्ही घेऊ शकता, एल इज इक्वल टू 54 मायनस बी किंवा बी इज इक्वल टू 54 मायनस एल, कसंही घेतलं तरी चालेल. सपोज कॉल दिस एज 1. आता आपण आपल्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये एरिया इज मॅक्झिमम. सपोज एरिया मुळात कसा काढतो? एल इंटू बी. रेक्टँगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एल इंटू बी. आता ही एल ची बी ची किंमत आलेली आहे 54 मायनस एल, ती एल इंटू 54 मायनस एल म्हणजेच 54 मायनस एल स्क्वेअर. आता हे सगळं जे आले ते एल मध्ये आले, सॉरी 54 एल मायनस एल, त्यामुळे मी हे ए ऑफ एल घेतो. जसं आपण एफ ऑफ एक्स घेत होतो मगाशी, आपण पी ऑफ एक्स घेतलं होतं प्रॉडक्ट आणि एक्स मध्ये होता म्हणून एक्स घेतलं होतं. तर हे एल मध्ये आहे म्हणून आपण एल घेतलं. तर इथे बघा, जर आपण बी च्या ऐवजी एल इज इक्वल टू घेतलं असतं तर आपल्याला उत्तर बी मध्ये आलं असतं. त्यामुळे हे नेहमी, आता तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्टेपला आलेला काहीतरी इक्वेशन मिळालं आपल्याला किंवा फंक्शन मिळालंय. आता नेहमीप्रमाणे ज्याचं ए डॅश एल याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे येईल 54 वजा 2l, याला म्हणायचं 2. मग ए डबल डॅश एल म्हणजे येईल मायनस 2. परत एकदा हे ऑटोमॅटिकच लेस दॅन 0 येते. आपण सध्या त्याला 3 म्हणू. टू फाइंड एल वी सॉल्व ए डॅश एल इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे काय आहे 54 वजा 2l इज इक्वल टू 0. म्हणजे एल ची किंमत काय येईल? 54 च्या निम्मे 27 आणि 54, सो 27 ही आली एल ची किंमत. आता ह्या एल च्या किमतीला एरिया मॅक्झिमम येतो का आपल्याला बघायचं आहे. पण इथे तुमच्या लक्षात येईल ए डबल डॅश मायनस 2 आलं, त्यामुळे कुठली पण एल ची किंमत घेतली तरी मायनस 2 येणार आहे. हेन्स ए डबल डॅश ऑफ 27 इज इक्वल टू मायनस 2 लेस दॅन 0. हेन्स एरिया इज मॅक्झिमम. आणि आता तुम्हाला प्रश्न काय विचारला? डायमेन्शन विचारली आहे. म्हणजे तुम्हाला एल मिळाला 27 आणि मग बी किती असेल तर 54 वजा एल केलं तर इथे तुम्हाला 54 वजा 27 म्हणजे उत्तर 27 येईल. याचा दुसरा अर्थ काय आहे तो समजून घ्यायचा आहे तुम्हाला. तुम्हाला जर एरिया जास्तीत जास्त मिळायला हवा असेल तर तुम्हाला हा रेक्टँगलच घ्यावा लागेल. म्हणजे हे 27 आणि 27 घेतलं तर तुम्हाला एरिया जो मिळेल तो मॅक्झिमम मिळेल. यापेक्षा हे समजा 30 घेतलं तर हे काहीतरी दुसरं त्याच्याप्रमाणे थोडं कमी होईल, तर त्याचा जो एरिया येईल तो 27 पेक्षा नेहमी कमी असेल. याच्या सारखीच 1-2 उदाहरण याच्यात तुम्ही सोडवायचे आहेत. हा आता मॅक्झिमम मिनिमम इथे संपला.